आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे एका अवली अभिनेत्याची माहिती सांगणार आहोत। करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांचे अचानक निधन झाले। नाटक, मालिका आणि सिनेमे या सर्वात या अभिनेत्याने खूप नाव कमावले। त्या अभिनेत्याचे नाव म्हणजे सतीश तारे। चला तर पाहूया सतीश तारे यांची जीवन कहाणी। सतीश तारे यांचे बालपण पुण्यात गेले। सतीश यांचे वडील जयंत तारे हे नाटककार असल्यामुळे बालपणापासूनच सतीश तारे यांच्यावर नाटकाचे संस्कार झाले। त्यामुळे सतीश तारे यांना अभिनयाचं बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं होतं। अनेक लोकप्रिय कलाकारांची नाट्यकलेची सुरुवात जयंत तारे यांच्याच बालनाट्यातून झाली आहे। जयंत तारे यांची फुलराणी नावाची बालनाट्य बनवणारी नाट्यसंस्था होती। याच नाट्यसंस्थेची निर्मिती असलेल्या सिंदबाद, हिमगौरी आणि 7 पुटके, जाड्या रड्या अशा बालनाट्यातून सतीश तारे यांनी अभिनयाला सुरुवात केली। पुढे ऑल लाईन क्लिअर या नाटकाद्वारे सतीश तारे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं। नंतर श्यामची मम्मी, जादू तेरी नजर यांसारख्या नाटकांमधून त्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। पुढे विच्छा माझी पुरी करा मधील त्यांच्या अभिनयाचे सुद्धा कौतुक झाले। हजर जबाबीपणा, जबरदस्त टायमिंग सेन्स या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमात आपले स्थान निर्माण केले। केवळ टायमिंगच नव्हे तर अचूक शब्दफोड त्यांना जमायची। झी मराठी वाहिनीवरील घडले बिघडले या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं। पुढे एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत त्यांनी रंगवलेली माऊली ही व्यक्तिरेखा घराघरात पोहोचली। फू बाई फू या गाजलेल्या रियालिटी शोचे सर्व सीझन त्यांनी गाजवले। या कार्यक्रमाच्या 4थ्या पर्वाचे ते विजेते ठरले होते। सुरुवातीच्या काळात आम्ही बिघडलो, असामी, शुभ बोले तो नारायण, विच्छा माझी पुरी करा, सगळं कसं गुपचूप, चल घेऊन टाक, रात्रीच घोटाळा झाला इथे त्यांची नाटके गाजली। तसेच नवरा माझा नवसाचा, वळू, बालक पालक, नवरा माझा भवरा, नाना मामा आदी चित्रपटांतूनही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या। येड्यांची जत्रा सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झालं। त्यांचे कार्य फक्त अभिनयापुरते मर्यादित नव्हते। त्यांनी लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाट्यनिर्मिती या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला। ते उत्तम वादकही होते। हार्मोनियम, गिटार, तबला असे कोणतेही वाद्य ते वाजवायचे। ते उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही होते। सतीश तारे यांनी आपलं ठेवा झाकून हे नाटक लिहिलं खरं, पण या नाटकाच्या निमित्ताने झालेल्या वादातून तारे यांना नाट्यनिर्मात्यांच्या बहिष्काराला सामोरे जावे लागले। तरीही त्यांनी जिद्दीने स्वतःची नाट्यनिर्मिती सुरू ठेवली होती। सिनेमा आणि मालिका क्षेत्रात जम बसूनही त्यांचं रंगभूमीवरचं प्रेम काही कमी झालं नाही। म्हणून त्यांनी गोल गोजिरी नाटकाची निर्मिती केली आणि त्यांचं ते 100वं नाटक होतं। पण नियतीला ते मान्य नव्हतं। हे नाटक यायच्या वेळी आयुष्याच्या रंगभूमीवरूनच अचानक त्यांनी एक्झिट घेतली। त्यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यामुळे पायाला गँग्रीन झाले। त्यावेळी तारे यांना दादर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। तेथे त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली। तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना अंधेरी येथील सुजय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं। मात्र तेथेही त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता। शेवटी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। परंतु लिव्हरही काम करेनासे झाल्यामुळे त्यांचे 3 जुलै 2013 साली अंधेरी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे। या कलावंताच्या अचानक निधनाने एक मोठा विनोदी कलावंत अकाली गेल्याची हळहळ आजही लोक व्यक्त करतात। सतत काम करत राहणे हा त्यांच्या आयुष्याचा बाणा होता। यश अपयशाची पर्वा न बाळगता ते शेवटपर्यंत सतत काम करत राहिले। तर ही होती विनोदाच्या हुकमी एक्याची म्हणजे सतीश तारे यांची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।